नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी बघा, महाराष्ट्रातील 2,56,00,000 अशी एवढ्या महिला लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेत होत्या. आणि लाडक्या बहीण योजनेच्या आर्थिक मदतीमुळे त्यांना त्यांच्या सांसारिक जीवनात, त्यांच्या घरगुती कामामध्ये या ठिकाणी आर्थिक लाभ मिळत होता. या लाडक्या बहीण योजनेच्या 1,500 रुपयाच्या लाभामुळे एक सिंहाचा वाटा त्यांच्या घरामध्ये होता. परंतु मित्रांनो, सध्याच्या परिस्थितीमध्ये 2 कोटीपैकी 1,52,00,000 महिला अपात्र झालेल्या आहे मित्रांनो. आणि त्यांचे पैसे बंद झाल्यामुळे गावागावामध्ये शासनाबद्दल नाराजी व्यक्त झालेली आपल्याला दिसते. आणि बऱ्याचशा महिलांचं असं म्हणणं आहे की परत एक वेळा जे फॉर्म भरणं आहे ते या ठिकाणी सुरू होईल. परंतु तुमच्या माहितीनुसार मी तुम्हाला सांगतो की अजून तरी शासनाने कुठलाही जो निर्णय आहे तो परत या ठिकाणी भरण्याचा जो घेतलेला नाही. परंतु तुमच्यातल्या काही लाडक्या बहिणी अशा असतील की त्यांनी KYC पूर्ण केली तरीसुद्धा त्यांना पैसे जर मिळत नसतील, तर तुमच्यासाठी मी वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे, तो यूट्यूब चॅनलवर टाकला आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या, जेणेकरून तुम्ही KYC केली तरीसुद्धा तुम्हाला पैसे मिळत नसतील तर तुम्ही काय करायचं आहे, कुठं डॉक्युमेंट द्यायचे आहे जेणेकरून तुम्हाला पैसे सुरू होतील. तो व्हिडिओ बनवला, तो व्हिडिओ बघून घ्या. आणि लोकसेवा योजना केंद्र या आपल्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला शासनाच्या सर्व योजनांची माहिती रेग्युलर भेटत राहील, जेणेकरून तुम्हाला कुठलंही नुकसान या ठिकाणी होणार नाही. आणि या योजनेची या संदर्भात मी संपूर्ण माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. आणि तुम्हाला जर एखादी गोष्ट अडली किंवा समजली नाही तर मला तुम्ही कमेंट करून विचारू शकता. आणि हे बघा, एक वेळा तुम्हाला जर तुमच्या अडचणीचं सोल्युशन पाहिजे असेल किंवा शासनाच्या महत्त्वाच्या योजना जर माहिती पाहिजे असेल तर आपलं चॅनल ओपन करा आणि आपले आतापर्यंत जेवढे महत्त्वाचे व्हिडिओ मी टाकलेले आहे ते व्हिडिओ बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला समजत नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन बघा. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही संबंधित योजनेची माहिती टाकत असतो, जेणेकरून एखाद्याला माझा व्हिडिओ जरी समजला नाही तरी तो माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी माहिती आहे ही माहिती वाचून त्या संबंधित योजनेची माहिती जी आहे ती मिळवू शकतो. चला, तर तुम्हाला समजलं असेल मला तुम्हाला काय सांगायचं होतं. तर तुमचा जास्त वेळ न घेता मी या ठिकाणी हा व्हिडिओ थांबवतो. आणि तुम्हाला काही अडचण असेल तर मला तुम्ही कमेंट करून विचारा. आणि एक वेळा आपलं चॅनल ओपन करून बघा, तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओज मी अपलोड केलेले आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा व अजूनसुद्धा योजना केंद्राला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ. जय हिंद, जय महाराष्ट्र.